इथे आज या प्रजासत्ताक दिनी इतक्या ज्या चेतना बसलेल्या आहेत, कारण प्रत्येकात त्या परमेश्वराचा अंश आहे. प्रत्येक चेतनेमध्ये सर्वात आधी या चेतनेला मी प्रणाम करतो. माझा प्रणाम स्वीकार करा. आणि माझ्या आयुष्यामध्ये 65 मध्ये एंट्री केली. लहानपणी विद्यार्थी म्हणून प्रजासत्ताक दिन करायचो, पाहुण्यांचे भाषण ऐकायचो. नंतर वकील झालो, पाहुणा म्हणून बऱ्याच ठिकाणी जायचो. एक नागरिक म्हणून सुद्धा प्रत्येक प्रजासत्ताकाला हजर राहायचो. आणि 115 वर्ष जुनी एक सरस्वती भुवन शिक्षण संस्था माननीय गोविंदभाई श्रॉफ यांच्या काळात सुरू झालेली, तिथे सहसचिव म्हणून बऱ्याच ठिकाणी ध्वजारोहणाला सुद्धा जातो. पण आज माझ्या आयुष्यातला हा सुवर्ण क्षण आहे की अशा शाळेमध्ये आणि ही संधी देण्यासाठी सतीश भाऊंचा मी नेहमी ऋणी राहील. मित्र आहेत ते, परंतु काही कार्य असं असतात की मी एक सहज चित्र निर्माण केलं. आपण एक चित्र बघा, इतकं सुंदर या परमेश्वराने एक बगीचा तयार केला आणि या बगीच्यामध्ये ही इतकी सुंदर सुंदर कळ्या आहेत आणि या कळ्यांना सुंदर फूल आणि फळ करण्यासाठी अविरत परिश्रम करणारे विश्वस्त असतील, त्यांच्या शिक्षिका असतील, हे नवीन देश घडवत नाही तर काय घडवत नाही. आणि खरं म्हणजे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव. हा देव इतर कुठेही नसतो. हा देव आपल्या अंतरात्म्यात आहे. आणि हा देव चालते व्हा असा एक ग्रुप, आणि चालत चालत किती सहजपणे किती मोठी मोठी कामं करतात. सगळ्या ग्रुपचंही अभिनंदन करील. त्याचं कारण असं आहे की हे संस्कार, आता यामध्ये आणखी एक डॉक्टर साहेबांनी सांगितलं की सतीश भाऊ म्हणजे परीस आहे, लागले तिथं सोनं होतं. मग मी बारकाईने अभ्यास केला. माझ्याबरोबर कॉलेजमध्ये शिकलेला हा परीस झाला. आणि आपण का होऊ शकत नाही? प्रत्येकजण परीस का होऊ शकत नाही? तर त्यांचं नियोजन लक्षात आलं. प्रत्येक बहिणींच्या हस्ते सत्कार, प्रत्येक भावाच्या हस्ते सत्कार, प्रत्येक पाहुणे आमचे मित्र संभाजीनगरहून आले त्यांच्या हस्ते सत्कार. ही जी लिडरशिप क्वालिटी आहे, ही लिडरशिप क्वालिटी त्या लिडरकीमध्ये नाही, पण समाजाची लिडरशिप क्वालिटी ही यांच्या कुटुंबामध्ये जी निर्माण झालेली आहे. कारण की सोपं नसतं. आणि त्यातला आणखी एक महत्त्वाचा गुण, सूर्यवंशी सरांशी मी बोललो 1998 मध्ये हे बीज रोवलं होतं. मी सरांना विचारलं, आपण काय करता? सरकारी नोकरी. बघा, परमेश्वर कधी कुणाला काय प्रेरणा देईल आणि कसं सुरू होईल. आणि याच्यातला महत्त्वाचा मोठा भाग की जुन्या ट्रस्टींनी राजीनामा द्यावा आणि नवीन ट्रस्टीला हँडओव्हर करावं. ही खरी एक जी मनाची जे मोठेपण आहे. अरे आज कोर्टात कचेरीमध्ये हा ट्रस्टी बदमाशी करतो म्हणून तो कोर्टात जातो, तो कोर्टात जिंकतो म्हणून तो सुप्रीम कोर्टात जातो. या ट्रस्टी शब्दाचा अर्थ बापूंनी, महात्मा गांधींनी जे सांगितलेला तो सगळेजण विसरले. आपण विश्वस्त आहोत. या समुद्रामधलं एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला, पण ते वेस्ट न जाता जितकं प्यायचं ते प्यायचं आणि या संस्कृतीचं, या देशाचं, या मातीचं रक्षण करावं, ही विश्वस्त भावना आहे. म्हणजे जरी प्रॉपर्टीज तुमच्या नावावर जरी असतील, तुम्ही खूप पैसा कमावला असेल तरीसुद्धा तुम्ही ट्रस्टी आहात. आणि म्हणून मी एक छोटीशी गोष्ट काल यांना सांगितली, आज तुम्हाला सांगतो की एक अतिशय म्हणजे सूर्यप्रभू उगवायच्या आत थोडासा अंधारलेला असेल तर एक माणूस असा नदी किनारी चालला तर त्याच्या पायाला काहीतरी लागलं. तर त्यांनी बघितलं तर एक मोठी थैली होती.
थैली जड होती, तो नदी किनारे अजून सूर्यदेव काही आला नव्हता, म्हणून त्या अरे म्हणे याच्यात तर दगडं दिसतात, त्यांनी एक काढला, पाण्यात टाकला, सुंदर आवाज येत होता आणि अशा प्रकारे एक एक दगड टाकत 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 ती थैली खाली झाली. सूर्याची किरणं आली आणि शेवटचा दगड त्यांच्या हातात होता. बघून चमकला की अरे हा तर हिरा आहे. आणि त्याच्या अंगाला शहारे आले की मी किती मूर्ख आहे, इतके सगळे हिरे पाण्यात टाकून दिले. एक हिरा वाचला होता. तशाच आपल्या आयुष्यामध्ये अनेक हिरे आहेत, आपण वेस्ट करतोय सर. आपल्याजवळ परमेश्वराने किती शक्ती दिलेली आहे. या शक्तीचा उपयोग करून हे हिरे, ह्या हिऱ्यातून आणखी हिरे घडवण्याचं काम करायचं. आणि शिक्षकांच्यासाठी सरांनी सांगितलं की एका मूर्तिकाराच्या, एक दगड विकणारा एक माणूस, ज्याचं मार्बल, ग्रेनाईट अशा सगळ्या दुकानाचं एक काम, एक माणूस तिथून सहज जायचा, तो एक मोठा दगड तिथं पडलेला होता. त्या मोठ्या दगडावर हा जो माणूस जात होता त्याची नजर होती. मग एक दिवशी त्या दुकानाच्या व्यापाऱ्यांनी बघितलं की हा माणूस रोज इथून जातो, या दगडाला पाहतो, पुढे निघून जातो. त्यांनी त्याला बोलवलं, म्हणे बाबा तू माझ्या दुकानासमोर रोज जातो, या दगडाला पाहतो आणि दगड भला मोठा, काय तुझ्या मनात काय? म्हणे काही नाही, तुम्ही मला हा दगड द्याल का? आता खरं म्हणजे व्यापारी हुशार, तू पैसे काय दिसतो? माझं पैसे नाही म्हणे. पण व्यापाऱ्याला त्या दगडाची अडचण तर होतच होती, कारण की माल ठेवायला जागा नव्हती, दगड पडलेला होता. मग शेवटी तो दगड त्यांनी सांगितलं की बाबा तू घेऊन जा. आणि असं म्हणून त्यांनी आपली ती एक रिक्षा केली आणि तो दगड आपल्या घरी घेऊन गेला. 1 वर्षांनी तो त्या व्यापाऱ्याकडे पुन्हा आला. म्हणे तुम्ही माझ्या घरी चलाल का? म्हणे काय काम? नाही काही नाही म्हणे, तुम्हाला चहा पाजवायचा आहे आणि तुमचा जो दगड मी नेला होता त्याची तुम्हाला काय मूर्ती. हा व्यापारी चक्क झाला. त्यांनी बघितलं की इतकी सुंदर सरस्वतीची मूर्ती, जिची किंमत त्या काळामध्ये 3 लाख रुपये होऊ शकते. म्हणे तू कुठून आणली? नाही म्हणे सर मी कुठून नाही आणली, त्या दगडातच होती ती मला खुणवत होती. म्हणे मग तू इतकी सुंदर कशी तयार केली? मी काहीच केलं नाही म्हणे, जो अतिरेक दगड होता तो छाटत गेलो आणि देवी बाहेर आली. आपल्या आयुष्यातही तसंच आपल्यातला अतिरेकपणा, कारण परमेश्वराने जन्माला घातलं त्यावेळी आपला जन्म कसा झाला हे तर आपल्याला कुणाला माहीत नाही, परंतु आपला मृत्यू कसा व्हावा इथपर्यंत आपलं शिक्षण झालंच पाहिजे. आणि तितकी आपली जागृती झालीच पाहिजे आणि तितक्या जागरूकतेने आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे की मी काय करतो. बऱ्याचदा गोंधळ होतो, लक्षात घ्या प्रत्येकाचा होतो की आपण काही घरून आपली बायको सांगेल, मुलं सांगतील ही कपडे इस्त्रीला द्या, मुलाचं काहीतरी सामान घ्यायचं असतं, काही किराणा घ्यायचा असतो, गाडीत बसून आपण निघतो, इस्त्रीचं दुकान गेल्यानंतर पुढे अरे यार इस्त्रीचे कपडे द्यायचे नाही. असं का होतं? कारण आपण जागरूक नसतो. प्रत्येक क्षणी जागरूक झाल्यावर तो परमेश्वर इथे कुठेच नाही.